आपण पाहताय कोल्हापूर संकेत लाईव्ह, प्रत्येक घडामोडीचा अचूक संकेत। करवीरमधील घरफोडीचा गुन्हा उघड, 3 आरोपी अटकेत, 12,46,000चा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई। करवीर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं यशस्वी तपास करून 3 आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून 77 ग्रॅम सोन्याचे दागिने, 150 ग्रॅम चांदीचे दागिने, 18,000 रुपये रोख रक्कम व इतर साहित्य असं एकूण 12,46,920 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 1 जून ते 4 जून 2026 या कालावधीत सांगावकर मळा, शिंगणापूर येथील एका घराच्या टेरेसवरील दरवाजाचा कडी-कोंड उचकटून घरातील कपाटातून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेली होती। या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोल्हापूर जिल्ह्यात वाढत्या घरफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला गुन्ह्याचा छडा लावण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व त्यांच्या पथकानं तपास सुरू केला। तपासादरम्यान पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ऑक्सिजन पार्क परिसरातील माळी कॉलनी राजारामपुरी येथे सापळा रचून 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आले। ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे याप्रमाणे आहेत: आदित्य संजय चौगुले, वय 26, राहणार राजारामपुरी 14वी गल्ली, दौलतनगर कोल्हापूर, सध्या राहणार सांगावकर मळा शिंगणापूर; विनोद शिवाजी कलकुटगी, वय 30, राहणार राजारामपुरी कोल्हापूर; शुभम राजेंद्र हेडगे, वय 28, राहणार राजारामपुरी 2री गल्ली कोल्हापूर। तपासादरम्यान आरोपींकडून 77 ग्रॅम सोन्याचे दागिने, 150 ग्रॅम चांदीचे दागिने, 18,000 रुपये रोख रक्कम व इतर साहित्य असं एकूण 12,46,920 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींना पुढील तपासासाठी करवीर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस निरीक्षक अजित सेठ, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार वैभव पाटील, महेंद्र कोरवी, गजानन गुरव, संतोष बर्गे, सत्यजित तानुगडे, प्रदीप पाटील, विशाल खराडे, शिवानंद मठपती, अमित सर्जे आणि संजय हुंबे यांनी पार पाडले। संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवान घडामोडी व बातम्यांसाठी कोल्हापूर संकेत लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।